झालं का? बघा अत्यंत महत्वाची मीटिंग आहे आज. हो हो आज सगळ्यांना काय बोलवलेलं आहे तुम्हाला माहितीच आहे की पंचक्रोशीत चड्डी बनियान गँगचा सुळसुळाट आहे. अनेक गावी जाऊन ते घरफोड्या करतायत, चोऱ्या माऱ्या करतायत. त्यामुळे आता ही आपल्यासाठी सुद्धा महत्वाची बाब आहे. आपल्या गावात चोरी होऊ नये, घरफोडी होऊ नये, चड्डी बनियान गँग आपल्या गावात येऊ नये म्हणून आपल्याला उपाययोजना कराव्या लागणार आहेत. अजून पोलिसांच्या तावडीत कुणी सापडलेलं नाहीये त्यामुळे भीती आहेच. काय बोलताय काय? हा पण वर्णन काय आलेलं आहे आपल्यापर्यंत? काय हे जे लोक आहेत ते उंचीला छोटे, सडपातळ, बारीक, चपळ आणि अंगाला तेल लावून असतात. त्याचबरोबर त्यांच्याकडे छोटी छोटी हत्यारं सुद्धा असतात. त्यामुळे समोर जर कुणी आलं अडवायला तर ते पटकन वार करू शकतात. हो मास्तरांनो खरं आहे. लय डेंजर गँग आहे ती. 15 दिवसात 20 घरं फोडला नाही त्यांनी. आणि आपल्या बाजूचं गाव आहे ना तिथलं देव, त्या देवळातलं देव दागिने सगळं चोरून नेली. एवढंच नाही त्या पुजारीचा धोतर पण पळून नेली. काय सांगतोस काय? मग तू आता पुजारी कसा आहे? आणि बरा आहे का घाबरलेला आहे? बरा आहे तो, बरा आहे. नाही पण आपल्याला हे ऐका, लक्षात घ्या, हे गंभीर आहे, हे गंभीर आहे. काय आहे ना आपल्या गावात अजून या गँगचा शिरकाव झालेला नाहीये. काय बोलताव? काय शिरकाव झालेला आहे? दोरीवरची माझी चड्डी बनियान चोरलेली आहे त्याने. सरपंच, चड्डी बनियान गँग म्हणजे चड्डी बनियान पळवणारी गँग नव्हे. चड्डी आणि बनियान घालून चोऱ्या माऱ्या करणारी गँग. हा, आता तुमची चड्डी कोणी पळवली आम्हाला माहित नाही, तो तुमचा निष्काळजीपणा आहे. मास्तरांनो ओ नाही, या चड्डी बनियन गँगने माका पण वाट आणलो आ. काय झालं? नाही, त्यांचं नाव ऐकून ऐकून ना माझ्या बारक्याचो ताप वाढता. मग वहिनी तुझ्या बारक्याच्या तापाला पण चड्डी बनियन ताप बोलूया काय? पडतलंय. एक मिनिट काय पण थांबा. बोलता. मी पम्या जरा शांत बस. मुद्दा फार महत्वाचा आहे, लक्षात घे. अगदी. ही चड्डी बनियान गँग जी आहे ती आपल्या गावात शिरण्याआधी आपल्याला एक संरक्षणार्थ फळी उभी करावी लागेल. काय बोलताव? कळतंय तुम्हाला? फली समजा आपण जरी उभी केली अशी ओलांडून आलं मग काय कराल तुम्ही? मास्तरांनो हा वणका गिरणीत नाही आणि ह्याच्या फल्या पाडा आधी. सरपंच त्याला नका बोलू. अहो फळी म्हणजे सलून मध्ये बसल्यानंतर आरसा दिसत नाही म्हणून एक बुडाखाली फळी सरकवतात ती फळी नव्हे. गावचं एक वेगळं सैन्य तयार करावं लागेल. सैनिक कोण तर आपणच. म्हणजे ही चड्डी बनियान गँग आत येणार नाही आणि जर ती आलीच तर संधी मिळताच आपण त्यांना पकडू शकतो. हो मास्तर कोणतरी आलं. नाही मास्तरांनो हाऱ्याचा बैल आहे तू. पम्या मी थोबडा मी तुला. अंतर हल्लं. आपापल्या जागेवर चला, आपापल्या जागेवर चला. मूर्ख कुठचा. महत्वाचा विषय आहे, मस्करी करून चालणार नाही, लक्षात घ्या. नाही मस्करी भीती वाटते ना. मुद्दा काय आहे? आता ही जी चड्डी बनियान गँग आहे ही आपल्या गावात शिरू नये. जर शिरली तर आपल्या कोणाचं नुकसान होऊ नये म्हणून आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील. तर त्या काय बरं असू शकतात याचा विचार आज आपण करायचा आहे. लक्षात घ्या, एक उपाय मी तुम्हाला सांगतो. आपल्या दाराच्या ज्या कड्या असतात, बाहेरून ज्या कड्या असतात तिथे आणखीन एक हुक ऍड करा आणि ती कडी त्या हुकामध्ये अडकवून ठेवा, म्हणजे दुसऱ्या हुकात, जेणेकरून ती चड्डी बनियान गँग बाहेरून कोणाचे दरवाजे लावू शकणार नाही. ते काय करतात, एका घरात जातात चोरी करायला आणि बाजूच्या घरांचे दरवाजे बाहेरनं लावतात, कड्या बाहेरनं लावतात, जेणेकरून कोणी मदतीला येत नाही. तर एक उपाययोजना आपण करू शकतो. पण या व्यतिरिक्त जर कोणाच्या डोक्यात काही उपाययोजना असतील तर त्या सुचवा. नाही मास्तर तुम्ही काय बी उपाययोजना करा, ती गावतच नाही. ती उडुली आहे ती ह्यांच्यागत. अंगाला नुसती तेल बिल लावून असते ती. तुम्ही किती बी धरायचा गावात सुटून निटून जाते ती. मास्तरांनो हिच्या घशाला तेल लावा कोणीतरी, त्याला वंगणाची गरज आहे. मास्तरांनो मागा सुचला. बोल. मी काय म्हणतो, आपण सगळे जण ना रात्रीच्या गावात एकत्र फिरूया. करेक्ट करेक्ट ही बोलते ते एकदम बरोबर आहे. सगळे मिळून आपण गावात जंत घातले पाहिजे. सरपंच, जंत तुम्ही घालताय भाषेला. गस्त घालणं म्हणतात त्याला, गस्त घालणं. मुळात एकदा तुमच्या मेंदूत गस्त घालून बघितलं पाहिजे, त्या स्नायूला सुरकुत्या आहेत का तरी. हो मास्तर, त्यांना एवढं सांगण्यापेक्षा एखादी चांगली जत्रा बघा आणि त्याच्यात त्यांना विकून टाका. चिकू शांत बस एकदम. हा, मुद्दा काय होता कोको? चांगली कल्पना आहे, आपण गस्त घालायला हरकत नाही.
पण गस्त घालायची कशी, घालणार कोण याचा विचार करायला हवा. लक्षात घ्या, आठवड्याला 7 वार असतात, 7 दिवस असतात. हा बरोबर. आता या 7 दिवसात पहिले 3 दिवस आपण कोणाला बरं मी बोलू काय मास्तर? बोला, मोरे बोला. म्हणजे आठवड्यातलं पहिले ते 3 दिवस आहेत ना ते फार महत्वाचे आहेत. बरोबर. आणि आपल्या गावात ज्या माणसाला मान आहे त्याला तर आपण देऊन टाकूया. बरोबर. आता मानाचाच विषय असेल तर मान आहे का ना गावामध्ये. तर मला असं वाटतं ते सोमवार मंगळवार बुधवार मना द्यायला पाहिजे. नाही निघाल. नाही नाही, नाही, सरपंचानो बरोबर आहे तुम्ही म्हणता वायता. ओ जोखमीचं काम आहे तर जोखमीचं. असू द्या, जोखमीचं काय काम. अख्ख्या गावासाठी मी छाताडावर बॉम्ब फोडायला तयार. कोण बघा यांचं, कोण बघा. काय मास्तरानू, तुमचा विश्वास असेल यांच्यावर, माझा अजिबात विश्वास नाही आहे. अहो मागल्या टायमाला गावात पुराचं पाणी घुसलं, हा मिठाच्या डब्यात लपला होता. चिको शांत व्हा जरा. हा, विषय काय होता, गस्त घालणं. हा ठीक आहे सरपंच, तुम्ही सोमवार मंगळवार बुधवार गस्त घालाल. पण आता पुढचे काही दिवस आता पुढचे जे काय वार आहेत ना, म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार, तर माझ्या दृष्टीने सोमवार मंगळवार बुधवार पेक्षा जास्त महत्वाचे आहेत. तर मला असं वाटतं आपल्या गावात म्हणजे ज्या माणसाचा तालुक्यात वट आहे, ज्याच्या एका सईने सगळं काम चालतं, त्यानं हा आपण 3 वार देऊन टाकू. मास्तरांनू म्हणजे तुम्ही, हा, तुमची तालुक्यात वट आहे नाही काय? बरं 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 तुम्हीच बरं करा. बरं मास्तर. मास्तर चालतं. अरे काय मास्तर 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 काय मास्तर मास्तर काय मास्तर 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 कोण ओळखतं तिकडे? तालुक्याला ओळखत नाही कोण? अरे तालुक्याला मी नुसता असा चालत गेला तरी लोक उठून उठून उभं राहतात माहिती आहे. मी असं केलं तर काम झालंच पाहिजे. म्हणजे तालुक्यानं माझी ओळख आहे तेव्हा ते जे काय आहेत गुरुवार शुक्रवार शनिवार आम्हाला काहीतरी पाहिजे. सरपंचानो तसं नाही. ठीक आहे मास्तर, ठीक आहे. लय झालंय, तुम्ही सगळे ह्यांचंच ऐकताय. हा. आमचं काय ऐका ना अजिबात तुम्ही. बरोबर. आता आम्ही सांगतो तसं करायचं. पण अरे ऐका, आता ऐका, पुढचा महत्वाचा वार आहे सगळ्यांच्या आयुष्यातला महत्वाचा वार, रविवार. बरोबर. रविवार मला असं वाटतंय, म्हणजे सगळ्यांच्या वतीनं मी बोलतोय, मला असं वाटतंय की आपल्या गावातला जो काय प्रथम नागरिक आहे त्यांना हे वार दिला पाहिजे. बरोबर. बरोबर. प्रथम नागरिक कोण आहे? सरपंच. सरपंच. मग रविवार महत्वाचा वार सरपंच. अरे आता माझं ऐकायला. माझं ऐका. अरे असं करून नाही चालणार, हो की नाही? अरे असं कसं नाही चालणार. आता एवढं तो आदराने बोलतोय त्याचा रिस्पेक्ट तुम्ही ठेवायला पाहिजे. तो बोलतोय की बाबा प्रथम नागरिक देतं, प्रथम नागरिक मी आहे तर मला द्या प्रथम नागरिकाला. तुम्ही प्रथम नागरिक नाही, प्रथम मूर्ख आहात. आणि अगदी शेवटी जर उरलात तर नागरिक आहात. अहो तुमच्या लक्षात येत आहे का, सोमवार मंगळवार बुधवार तुम्हीच गस्त घालणार, गुरुवार शुक्रवार शनिवार तुम्हीच गस्त घालणार, आणि रविवारी सुद्धा तुम्हीच गस्त घालणार. म्हणजे संध्याकाळी 7:30ला तुमचं जेवण झालं की तोंडात शिट्टी घेऊन सकाळी सूर्योदयापर्यंत तुम्हीच गस्त घालणार. तुम्ही सगळ्यांनी मिळून आपण गस्त घालायला पाहिजे ना. हेच माझं म्हणणं आहे. बसा मग असं काय करतं बसा बसा बसा. आता कळलं यांना. एक मिनिट, ए चिको चावत्या, अजिबात गोंधळ नको आहे आता. माझं काही चिक्याचं चाललंय. एक मिनिट, एक चांगला उपाय आलेला आहे की नाही, मग आता तो व्यवस्थित आपण तसा वापरला पण पाहिजे. लक्षात घ्या, आता गस्त घालायची म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, तर एक 8-10 जणांचे 2 गट करावे लागतील, 2 टोळ्या आपल्याला सुद्धा कराव्या लागतील. बरोबर. आता पहिल्या टोळीने म्हणजे एका टोळीने वरच्या आळीत जायचं, दुसऱ्या टोळीने खालच्या आळीत जायचं, मग दुसऱ्या टोळीने खालच्या आळीतल्या टोळीने वरच्या आळीत जायचं, आणि वरच्या आळीतल्या टोळीने खालच्या आळीत जायचं, आणि मग खालच्या आळीतली टोळी आणि वरच्या आळीतली टोळी जेव्हा एकमेकांच्या टोळ्यांसमोर. एक मिनिट, तुम्हाला पण समजलं नाही ना? समजलेलं आहे मला. वेगळा प्रश्न उद्भवला आता रात्रीच्या वेळी जेव्हा आपण गस्त घालत असणार तेव्हा जेव्हा 2 टोळ्या एकमेकांच्या समोर येतील, जर त्यांनी एकमेकांना अंधारात ओळखलं नाही तर त्यासाठी आपल्याला एक परवलीचा शब्द काढावा लागेल. हा परवलीचा शब्द मास्तर परवलीचा शब्द म्हणजे कोडवर्ड असा काहीतरी काढावा लागेल. परवलीच्या शब्दात मी चॅप्टर आहे जाम. आहे? म्हणजे काय, आपण इकडनं बोलायचं सरपंच ऐक काय, मग समोरचा बोलणार खड्ड्यात गेला सरपंच. वगैरे खाडे घालशील सरपंचाला. येडा आहेस काय जरा? ते काय? तुला तर सांगितलं मी काय पण मारतो बोल का, दगडाचं चॅप्टर आहेस. मी सांगतो तुम्हाला काय करायचं. आपण काय करायचं, आपण इकडून म्हणायचं "ए, खड्ड्यात गेला सरपंच", मग ती तिकडून म्हणणार "अरे जाऊ दे, तिच्या आईला गेलं तर", मग ते आपल्यात नाही. आणि जर तिकडून कोण म्हणलं नाही नाही नाही, मग समजायचं ती चड्डी बनियन गँग वाला आहे. चांगलं आहे. म्हणजे कसं आहे,
आपल्या गावातला सरपंच खड्ड्यात गेलेला आहे ही फक्त आपल्या गावालाच माहिती आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. एकदम बरोबर. मग हा पण मला वाटतं जरा मोठं झाले थोडं कर सर. हा बरोबर हे मोठं झालंय जरा मोठं मास्तर मी काय म्हणतो आपण छोटं करूया जरा म्हणजे आपण अंधारात चालत आलं आपण बोलायचं सरपंच समोरचा बोलेल हाड करेक्ट. सरपंच आर्यभट्टाने तुमचा शोध लावला असता तरी चाललं असतं, इतके शून्य आहात तुम्ही. मुळात हा परवलीचा शब्दच आक्षेपार्ह असायला हवा तुमच्यासाठी. बरोबर. तो छोटा की मोठा याच्यावर कसले वाद घालताय आणि हे कसले परवलीचे शब्द आहेत. नाही मास्तरांनो म्हणजे सरपंचांचा उल्लेख आला पाहिजे म्हणून आम्ही बोललो. काय नाही. नाही नाही बरोबर बोलतोय तो. सरपंचाचा उल्लेख आला पाहिजे. मी काय म्हणतो या गस्तीच्या नावाखाली सगळ्यांना एकत्र धंद्याला लावण्यापेक्षा आपण जरा वेगळं काहीतरी काढूया ना. म्हणजे काय करूया, आपण शिकारीला काय करतो, काय करतो? वाघाला पकडायला जातो तेव्हा पिंजऱ्यात बकरी ठेवतो आम्हीच टाकून. बरोबर. तसं चड्डी बनियन गँगला गंडवण्यासाठी आपण एखादा माणूस ठेवला तर. कोण माणूस? सरपंच. काय करायचं? सरपंचाने ना त्यांच्या साईजची चड्डी बनियन घालायची, अंगावर दागिने चढवायचे आणि गावच्या वेशीवर उभं करायचं. अंधारात जसा हा दिवा चमकल तसं त्यांना कळेल इथं कोणतरी मौल्यवान आहे. वसाड्यांनो चड्डी बनियन गँग आली तर ठीक आहे पण वाघच आला मग काय करायला. मग वाघ काय तर करेल, पुढचं वाघ करेल. मागच्या टायमाला तुम्ही असंच मला फसवलं. वसाडे काय बोललो, चला सालिंदर पकडायला जाऊया. सगळे बोललो की आम्ही पुढून जातो, तुम्ही मागणं या सालिंदरच्या. त्या सालिंदरने असं काट सोडला नाही तुम्हाला सांगतो. इकडे तिकडे मना आता त्रास झालाय. आज पाणी पिलं तरी चुक्कण्याचं कारण झालं पाणी बाहेर पडतं माहितीये. एक मिनिट आपण काहीतरी वेगळी उपाययोजना करू. हा. सरपंचांना याच्यामध्ये घेण्याची गरज नाहीये. वेगळा काहीतरी आपण शोधूया. वेगळी आयडिया काढ. मास्तरांनो ओ कोको माका काय वाटतं आपण गावात आहे ना मगरी आणूया. म्हणजे काय होईल, त्या मगरी चड्डी बनियन गँगेतल्या लोकांका खाऊन टाकतील. काय खुळावलंच काय मेले? आता त्या मगरीक कसा कळतला की गावातली खायची आणि चड्डी बनियन गँगेतली खायची ते? नाही नाही पण मगरीला कळलंच पाहिजे ना. समजा चड्डी बनियन आल्या की समजा गावाच्या बाहेरचा आणि सगळे कपडे असतात गावातला आतला एवढंच कळायला नको. सरपंच उलटे बसा, जा तिकडे बसा. आता बोलू तुम्ही मध्ये सरपंच, थांबा. मास्तरांनो माझ्याकडे आयडिया काय? आहे. जर माझा काका मुंबईला आहे ना त्याच्याकडे बुलडॉग कुत्रा आहे, तो आणू काय? त्याचं काय? बुलडॉग कुत्रा आहे ना, त्याला समोरच्याची चाल संशय वाटली किंवा अशी घाईची वाटली ना तर लगेच लाचका तोडतो तो. हे बन्या सकाळचे वांदे करशील सगळ्यांचे का? सकाळी टंबऱ्यात घेऊन सगळे घाईतच असतात. तो कुत्रा ट्रॅफिक जाम करेल सगळ्यांचा आम्ही आला. अडवल सगळ्यांना. वेगळं काहीतरी. हा मग मी एक अनुमान काढलाय. आपण काय करूया, तो सरदार आहे ना चड्डी बनियन गँगचा, त्याच्याशी बोलूया आणि त्याच्या पोरीशी तुमची सोयरीक करूया. बरोबर. हे काय, त्याला लग्न पण होईल आणि गाव पण सुटेल. फटके नाही मूर्खा कुठचे. काही गरज नाहीये माझं लग्न लावून द्यायची. एवढं काही वय सरलेलं नाहीये माझं की देवापेक्षा 2 वर्षांनी लहान आहात. काय बघा बाबा. मूर्खा अजिबात माझी सोयरीक जुळवू नका. मुद्दा काय, उपाय योजना करा. लक्षात घ्या उपाय योजना. मास्तरांनो दुसरी एक आयडिया जोरात आली आहे. चांगली असेल तर ऐक. चांगली चांगली. आपण जर यांना चड्डी बनियन घालून तेलाच्या पिंपात बुडवून त्यांच्या गँग मध्ये आपला माणूस म्हणून सोडला तर म्हणजे ते सगळ्या खबरी आपल्याला घेऊन येतील जर यांच्या लक्षात राहिलं तर. बरोबर बोलतोय वसारे. बरोबर एकदम बरोबर बोलतोय तू. पण वसारे हे रात्री आपण सोडू, मग दिवस झाला तर ओळखतील मला तर. का? त्यांनी समजा मला ओळखतील मग का? काय करायचं. कसं? अरे मी उलटी चड्डी घालतो ना. मूर्खा आहात तुम्ही सरपंच, मूर्खा. तुम्ही चड्डी उलटी घालता म्हणून ते नाही ओळखणार तुम्हाला. मग? सूर्योदय झालाय म्हणून ओळखतील. या असल्या काहीतरी आयडिया देऊ नको. काही वेगळं असेल तर सांगा. तुम्हाला अजूनही या गोष्टीची ग्रॅव्हिटी कळत नाहीये, महत्व कळत नाहीये, गांभीर्य कळत नाहीये.
लक्षात घ्या, आपण जर चड्डी बनियान गँग मधल्या कुठल्याही माणसाला पकडलं किंवा त्या टोळीला पकडून दिलं तर सरकार आपल्याला बक्षीस म्हणून 10 लाख रुपये सुद्धा देतं. 10 लाख एवढे? मास्तरानू गावातली केवढी कामं होतील माहितीये काय सगळी कामं होतील. मी काय म्हणतो आपण सरपंचांना चड्डी बनियान घालून सरकारला दिला तर म्हणजे सरपंच गावाच्या बाहेर जाईल आणि 10 लाखात विकास कामं पण होतील. हो, खरं आहे. हे होऊ शकतं ना. चांगली आयडिया पण नको. मास्तरानू कोणतरी आलंय मास्तरानू कोणी नाही आलं का बसा जागेवर. चड्डी बनियान गँगने अरुण कदमांचं घर लुटलं. हा अरे मग वसर मास्तरला काय सांगतो अरुण कदमला सांग ना. वसर, मग माझी बायको कुठं आहे? ती हसत हसत गेली त्यांच्यासोबत.